मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान सुरू होणाऱ्या नव्या दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवेला मंजुरी मिळाल्यानं कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्यात आलेला नसल्यानं ठाणे जिल्ह्यातील हजारो कोकणवासियांमध्ये नाराजी व्यक्त होते. नव्या एक्सप्रेसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी रोडसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मात्र दिवा स्थानकाचा समावेश करण्यात आलेला नाही. दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील हजारो नागरिक दरवर्षी गणेशोत्सव, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोकणात प्रवास करतात. त्यामुळे या भागातील प्रवाशांसाठी दिवा स्थानक हा सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो. दिवा स्थानकाला थांबा नसल्यामुळे प्रवाशांना आता ठाणे स्थानक गाठून ही एक्सप्रेस पकडावी लागणार आहे. आधीच प्रवाशांच्या गर्दीनं गजबजलेल्या ठाणे स्थानकातील ताण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. स्थानिक नागरिकांकडून आणि प्रवासी संघटनांकडून या एक्सप्रेसला दिवा स्थानकावर थांबा देण्याची मागणी सातत्यानं केली जाते. दिवा येथे थांबा मिळाल्यास ठाणे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच पूर्व उपनगरातील कोकण प्रवाशांना थेट आणि अधिक सोयीची सेवा उपलब्ध होईल. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, ठाणे.